हृदित्य सतीश राजवाडे हे ऐकताना हे यापूर्वी घरात ऐकलं होतंस का रे कधी? नाही नाही म्हणून खूप मजा येते आता ऐकायला. हो ना. तो आत्ताच चित्रपट बघतोय असं त्याला वाटायला लागलंय खरं तर प्रेक्षक म्हणून. बरं कसं काय रे बाबा, कसा असतो घरात? घरात आईच ऐकतो. सगळं बाहेर पडते आता. बोल काही नाही पण बाबा मला सांग की म्हणजे मिठीबाई महाविद्यालयात जेव्हा बाबा होते की नाही तर बाबांना सगळे घाबरायचे. घरात कसं? नाही नाही मी तर नाही घाबरत बाबाला. तू नाही मी आईला घाबरतो. मग बाबा कोणाला घाबरतो? आईला. उगाच घाबरत होतो रे आम्ही इतके दिवस. उगाच आम्ही घाबरत होतो. तू काय करतोस सध्या? आता 9वीत आहे मी. आता काही नाही करत. 9वीत? कुठली शाळा तुझी? उदार. ठरवलं होतंस की पुढे चित्रपटात काम करणार, नाटकात काम करणार? नाही, बाबांनी ऑडिशन घेतली आणि निखिल सरांना पाठवली. अच्छा, तुझी ऑडिशन घेतली होती? हो. खूप मुलांची ऑडिशन घेऊन शेवटी निखिल सरांच्या लक्षात आलं की अरे तुझ्या घरातच एक मुलगा आहे, त्याची ऑडिशन घे, तो जरा जास्त बरा वाटतो. आणि ऑडिशन घेतली आणि त्याचा फोटो आम्ही असं बऱ्याच ठिकाणी दाखवत होतो की असा मुलगा आम्ही बघतोय, कारण फेस कट थोडंसं ह्यांना मॅच होत होतं. सगळीकडे आम्ही ह्याचा फोटो दाखवत होतो. कारण मी त्याला म्हणलेलं की बाबा त्याला आतापासून नादी लावू नकोस, जरा थोडं शिक्षण वगैरे. अच्छा, आम्ही नादी लागलोत म्हणजे. म्हणून 9वी आहे, शाळेतून पण प्रॉब्लेम होईल, परमिशन मिळालं, सुट्ट्या वगैरे. पण मग नंतर असं झालं की त्याची एक ऑडिशन घेऊन बघायला सांगितली आहे निखिल सरांनी आणि मग ती त्यांना आवडली आणि मग प्रोसेस सुरू झाली. हो ना. कसं वाटलं रे? म्हणजे घरातला बाबा आणि सेटवरचा बाबा काय फरक असतो का काही? फरक असतो हो. म्हणजे घरी वेगळं असतो आणि पण मला पहिल्यांदा कळलं की बाबा सेटवर कसा असतो, किती टेन्शनमध्ये असतो आणि तरी त्याच्याकडे एनर्जी असते तेवढी. नाही पण मग आई निर्मात्यासारखी वागायची सेटवर? हो हो. नाही 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 म्हणजे काय केलं रे मी? काय नाही, म्हणजे सगळ्या गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची. तसं म्हणत होतं मला, असं काय नाही म्हणत होतं. नमस्कार, तुझंही होम मिनिस्टरमध्ये स्वागत. बरं मला सांग निर्मोही, तू कुठे राहायला? जुळे, सोलापूर. म्हणजे कुठे आलं? भारती विद्यापीठच्या समोर. मग तुझी शाळा वगैरे सगळं तिथेच आहे? मग घरी कोण कोण? आमची जॉईंट फॅमिली आहे. तू या क्षेत्रात काम करणार असं ठरवलं होतंस, तू कशी आलीस या चित्रपटात? आईच्यामुळे. आईमुळे? आईची इच्छा होती की तू या चित्रपटात काम करावं, मग आईने तुला सांगितलं या चित्रपटात काम कर म्हणून? नाही. मग तुला करायचंय तर कर, नाहीतर मग नको करूस. पण तू ऑडिशनला गेली होती? हो. ऑडिशन कुठे होती? पुणे. पुण्यामध्ये होती. मग पुण्यापर्यंत आई तुला घेऊन गेली होती आणि तू तिथे गेल्यानंतर काम म्हणजे तिथे ऑडिशन दिलीस. आठवते तू ऑडिशन मध्ये काय केलं होतं? डान्स. हो. तिचा एकटा येतो डान्स म्हणजे तिचं. हो. मग तू डान्सचं शिक्षण वगैरे घेतलंय? हो. कुठलं? कथक? कथक, वेस्टर्न. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.